आपल्या तेंडुशीच्या विकासाकरता 20 कलमाचा आम्ही जो काय आमचा मॅनिफेस्टो बनवलेला होता त्याच्यावरती आमचं एकमत झालेलं आहे, तो मी रुपेश कदमांना देतोय. तो त्यांनी दाखवावा आणि त्यांनी आम्हाला वचन दिलेलं आहे की निवडून आल्यानंतर तेंडुशीच्या विकासाची जी कामं आहेत ते आमच्यावर करणार आहेत आणि आम्ही इथून पुढे सुद्धा त्यांच्यावर असणार आहोत. त्याच्यामुळे या निवडणुकीमध्ये विजय हा रुपेश कदम यांचा निश्चितच होणार आहे. अंतिम दौर में विधानसभा का प्रचार होता है, क्या एक फैसला है, क्या हर हर महादेव, हर हर महादेव। डिंडोसी के युवाओं के लिए और हिंदुत्व के लिए, यह डिंडोसी की जनता के लिए एक ऐतिहासिक दिन है और डिंडोसी में इतिहास होने जा रहा है। एक युवा भगवा लेकर विधानसभा में जाएगा और ये दोनों मेरे शेर हैं, ये दोनों मेरे बाजू हैं और ये दोनों मेरे आंख हैं। इन दोनों के विचारों से हमारा विचार मिला और ये दोनों एक होके अब विचार किए हैं कि ये अपने छोटे भाई को कांवड़िया सेना के बैनर तले लड़ाएंगे। इसलिए हम आपके बीच में जनता को बताने के लिए आए। किस तरह का जो आप देख रहे हैं, एक तरफ उबाटा के सुनील प्रभु जी पिछले 10 साल से यहाँ पर कार्यरत हैं और दूसरी तरफ पिछले 17 साल से उसी उबाटा में कार्यरत जो रुपेश कदम जी है, जिनकी इस विभाग में एक अच्छी सी छवि है, उसको देखते हुए कितना टफ होगा ये आने वाला चुनाव? यह चुनाव जनता का चुनाव है और इस बार ये जो लड़ाई हुई शिंदे सेना बनाम उद्धव सेना में, यह सेना को जनता एक तरफ होने के लिए देख रही थी, इसलिए बीच में कांवड़िया सेना आया। इस बार कांवड़िया सेना पर डिंडोसी की जनता विश्वास जता रही है और कांवड़िया सेना का युवा सेना जो इस बार मैदान में है और जोश से है और इसको जनता लाइक कर रही है। इसलिए जनता का आशीर्वाद रुपेश कदम के साथ है और रुपेश कदम इस बार इतिहास रचेंगे। कहीं ना कहीं कांवड़िया सेना और उबाटा सेना के बीच प्रतिद्वंद होगा, क्या माहौल? प्रतिद्वंद हमारा कोई किसी से नहीं, हमारा सिर्फ एक लक्ष्य है, डिंडोसी की जनता में एक नया जोश, एक नया युवा आए और एक ऐतिहासिक हो। किसी के घर में ये एक ही परिवार में विधानसभा न जाए। हर युवाओं का संकल्प है नया नेता हो, परिवर्तन हो। ऐसा क्या एक कई प्रकार की बातें चुनाव होती है, क्या ऐसी चीजें कम करता है जिसको आप पूरा करवाना चाहेंगे रुपेश कदम के माध्यम से, इसकी वजह से आपने थोड़ा समर्थन किया है, वो परिवर्तन क्या होगा जो डिंडोसी की जनता देखना चाहिए? डिंडोसी की जनता इस समय चाहती है भगवा और हिंदुत्व के मुद्दे पर कौन हमारा साथ देगा और हिंदुत्व के मुद्दे पे, भगवा के मुद्दे पे युवा जो ये नेता है हमारा, यह पूरी तरह डिंडोसी के लाडला बन के काम करे और जो भी काम है लोग लिख के दे रहे हैं कि मैं इतना ही करूंगा, लेकिन डिंडोसी की जो भी समस्या है वह कांवड़िया सेना रुपेश कदम से पूरी तरह समर्पित होकर कार्य करवाए। कहीं ना कहीं पहले आपने अनिल चुटेल जी को आपके माध्यम से उम्मीदवार घोषित किया, आज आप अपने ही माध्यम से रुपेश कदम जी को समर्थन भी दे रहे हैं, तो इस बीच लोगों में एक बड़ा सा कंफ्यूजन हो जाएगा, क्या? अनिल चितले जी जो हमारे महाराष्ट्र के अध्यक्ष हैं, उन्होंने यह निर्णय लिया कि हमारा छोटा भाई रुपेश कदम, हम दोनों भाई लड़ेंगे नहीं, एक इतिहास रचेंगे। इसीलिए यह फैसला आप लोग के बीच में लाया गया। दोनों भाइयों में लड़ाई न हो, एक होकर हम लोग राजनीति की जो कुर्सी है उस कुर्सी में दो तीन चार तो हो गई, एक ही कुर्सी है, इसलिए रुपेश कदम इनका छोटा भाई है, इसने समर्थन कर। नामांकन वापस लेने की तारीख दी जा चुकी है और किस तरीके से अब जनता को कैसे आप समझा पाएंगे, इस तरीके से आगे का कार्यप्रणाली होगा? इस चुनाव के माध्यम से हम हिंदुस्तान की जनता को ये आश्वासित करना चाहते हैं, कांवड़िया सेना के जो मुद्दे हमने रखे थे, हिंदुस्तान के विकास के मुद्दे पर हमारे एकमत हो चुका है। हिंदुस्तान वासियों के लिए एक अच्छा अस्पताल हो, एक अच्छा कॉलेज हो, एक अच्छा स्कूल हो,
और यहाँ पर जितनी भी समस्या जो हम इतनी दिनों से देख रहे हैं, यहाँ की सबसे बड़ी समस्या है कि यहाँ पर वाहतूक जो चलती है, ट्रैफिक जाम वगैरह होता है, मार्केट लगने के बाद जो समस्याएं बनती है, इन समस्या का निराकरण अभी तक की जो प्रतिनिधि थे उनके पास नहीं था। उनका कहना सिर्फ इतना ही था कि हम इसके लिए रास्ते को चौड़ा करने जा रहे हैं, रास्ते कितने भी बड़े हो जाए, चौड़े हो जाए, ये उसका हल नहीं हो सकता है। इसका हल सरकार के माध्यम से बनेगा। सरकार के पास, हमारे पास कुछ ऐसी हमारे पास योजनाएं हैं, उन योजनाओं को सरकार के माध्यम से, विधान भवन के माध्यम से ही हम उसको ला सकते हैं। क्योंकि जब हमें यहाँ की कुछ स्लम्स है, मार्केट है, इनको अगर इस्टेब्लिश करना है तो उनको इस्टेब्लिश करने के लिए सरकारी नियमों के आधार पर, सरकारी के जो नियम है उनमें बदलाव लाकर ही उसको कर सकते। रुपेश जी, कैसे देखते हैं आज आपको एक बल मिला है, कांवड़िया सेना के माध्यम से एक समर्थन मिला है, अनिल शिंदे जी ने अपना जो नामांकन है उसको बरकरार रखते हुए आपको पूरी तरीके से समर्थन किया, कैसे देखते हैं? सबको मेरा नमस्कार। त्रिलोकनाथ महाराज चितड़े जी और उनके सभी सहकारियों ने आज मुझे जो समर्थन दिया उसके लिए मैं सबसे पहिले उन सभी का आभार व्यक्त करता हूँ। मला एवढंच म्हणायचं आहे की मी ज्या मुद्द्यांसाठी ही लढाई लढतोय ह्या दिंडोशी विधानसभेत, ते म्हणजे सर्वात मोठा मुद्दा म्हणजे विकासाचा मुद्दा आणि हिंदुत्वाचा मुद्दा। आज विकासाच्या मुद्द्यावर जर बघायला गेलं तर चितळेजी आणि आम्ही ज्या वेळेला ह्या संदर्भात चर्चा केली त्यावेळेला काही मुद्द्यांवर आमचं एकमत झालं। माझे जे विकासाचे मुद्दे होते सेम त्यांचे पण मुद्दे होते। मी त्यांना शब्द दिला की साहेब, आपण ज्या ज्या वेळेला मी लोकांसाठी आवाज उठवेल, लोकांसाठी भांडेल, त्या वेळेला हे मुद्दे देखील मी आवर्जून घेईन। मग तो मार्केटचा मुद्दा असू दे, पार्किंगचा मुद्दा असू दे, रस्त्यांचा मुद्दा असू दे, पाण्याचा मुद्दा असू दे, ड्रेनेजचा असू दे, किंवा जी काही डेव्हलपमेंट दिंडोशी विधानसभेत कुरार गावामध्ये चालली आहे त्या मुद्द्यावर आमचं एकमत झालं आणि त्या एकमताने आम्ही ह्या ठिकाणी एकत्र येण्याचा निर्णय घेतला। कारण मला एवढंच म्हणायचं होतं की मी एक अपक्ष उमेदवार म्हणून लढताना माझ्या पाठीशी कोण नव्हतं। पण आज तुम्ही बघताय गेल्या 10 ते 12 दिवसात यादवजी असतील, आज काल संभाजी ब्रिगेडने पाठिंबा दिला आहे, आज कावडिया सेनेने पाठिंबा दिला आहे आणि असे कित्येक NGO असतील, मंडळ असतील, हे दिवसेंदिवस पाठिंबा देत चाललेत। मला त्या गोष्टीचा खरोखर आनंद होतोय। कारण माझे जे मुद्दे आहेत, मी जे भाषणातून मुद्दे मांडतोय हे लोकांना पटत आहे, ते लोक त्याच्या मागे खंबीरपणे उभे राहून मला जाहीरपणे पाठिंबा देतात। एखादा उमेदवार स्वतःचा उमेदवारी अर्ज भरून आज ते पाठी येऊन स्वतःचा प्रचार न करता माझा प्रचार करणार आहेत, ह्याच्या व्यतिरिक्त मला वाटत नाही की कुठलीही आनंदाची गोष्ट असेल। कारण प्रत्येकाची कुठे ना कुठेतरी काही ना काहीतरी मतं तयार झालेली असतात, प्रत्येकजण समाजसेवेतनं त्याची मतं तयार करत असतो। आज कावडिया सेना ही उत्तर प्रदेशमधील सर्वात मोठी सेना म्हणून कार्यरत आहे। आज महाराज यांचा आशीर्वाद त्यांच्या माध्यमातून मला मिळतोय हे नक्कीच ह्याचा फायदा मला 20 तारखेला होणाऱ्या निवडणुकीत 23 तारखेच्या निकालामध्ये होईल याची मला पूर्णपणे शाश्वती आहे। दोन मोठे नेते फक्त एकमेकांमध्ये आरोप करतात, दिंडोशीचा विकास हा त्यांचा एजेंडा आहे की नाही, ते फक्त आरोप आणि प्रत्यारोप आहे। नाही, काय झालंय आता, काल की परवा माझ्यामध्ये 2 दिवसापूर्वी सन्माननीय सुनील प्रभू साहेब यांनी जाहीर केलं की ते फक्त उत्तर भारतीय भवन बांधणार आहेत। मी माझ्या 7 दिवसापूर्वी मॅनिफेस्टोमध्ये जाहीर केलंय मी एक हिंदू समाज मंदिर उभं करायला जातो आणि ते पण निधीतूनच उभं करणार, फंडातूनच उभं करणार, जेणेकरून आपल्या हिंदू समाजातील, तो कुठलाही समाजातील व्यक्ती असू दे, जातीचा व्यक्ती असू दे, त्याला ते समाज मंदिर वापरून त्याचे जे काही दररोजचे कार्यक्रम असतील किंवा जे त्यांना पैसे जास्तीचे बाहेर भरायला लागतात ते कमी भरून त्यांना चांगली सुविधा उपलब्ध होईल, त्या समाज मंदिराचा चांगला उपयोग होईल, हिंदू जनजागृतीसाठी चांगला उपयोग होईल, अशा प्रकारचं हिंदू समाज मंदिर उभं करायचं हे मी माझ्या मॅनिफेस्टोमध्ये दिलं आहे। परंतु आज फक्त निवडणूक आली आहे म्हणून सुनील प्रभू साहेबांना उत्तर भारतीय आठवतं। 10 वर्षात कधी त्यांना असं वाटलं नाही की उत्तर भारतीय भवन बनलं पाहिजे किंवा अजून काय बनलं पाहिजे। आज तुम्ही प्रत्येक समाजाचं वेगवेगळं भवन उभं करून प्रत्येक समाजामध्ये तेढ निर्माण करणार आहात। मला एवढंच म्हणायचं आहे
की जर विकासाचं काम करायचं तर विकासाच्या मुद्द्यावर बोला, फक्त जातीचं आणि धर्माचं राजकारण करू नका. कारण माझं एवढंच म्हणणं आहे की संजय निरुपम असू दे, ते आज कशा पद्धतीचे स्टेटमेंट देतात, आज ते कशा पद्धतीने मीडियावर येऊन ब्लॅकमेल करतात, आजपर्यंतचा रेकॉर्ड तोच आहे. त्यांनी कधी जनतेची कामं करण्यासाठी मीडिया बोलवली नसेल. ह्याच्यावर आरोप कर, त्याला ब्लॅकमेल कर, ह्याच्याकडनं काय ना काहीतरी घे, त्याच्याकडनं काय ना काहीतरी. मी ओपनली काही गोष्टी बोलू नाही शकत, पण आज संजय निरुपम यांची प्रतिमा तशीच आहे. आणि सुनील प्रभू हे 10 वर्ष ह्या दिंडोशीला काहीच नाही देऊ शकले. एक मोठं काम मी गेल्या कित्येक सभेमध्ये सांगतोय की एक मोठं काम त्यांनी काय केलं असेल ह्या दिंडोशी विधानसभेत, तर त्यांनी जाहीररित्या सांगावं. आजही त्यांनी ते चॅलेंज माझं ऍक्सेप्ट नाही केलंय. मला एवढंच म्हणायचंय, दिंडोशीचा विकास हा रुपेश राधेश्याम कदम यांच्या माध्यमातून होईलच, पण कावडिया सेना असेल, संभाजी ब्रिगेड असेल आणि इतर ज्या संघटना आहेत ह्यांनी जो मला पाठिंबा दिलाय, ह्यांच्यात विश्वासाला मी तडा जाऊन देणार नाही, एवढंच तुमच्यासमोर. कालच्या सभेमध्ये सुनील प्रभू यांनी तुमच्या या प्रश्नाचं उत्तर देताना नाव घेता त्यांनी सांगितलं, जर मी मागच्या 10 वर्षामध्ये जर दिंडोशीमध्ये विकास नाही केला तर मी काय गावी जाऊन शेती करत होतो का, असा त्यांनी एक प्रश्न विचारला. त्याच्यावर तुम्ही काय? आता ते शेती करत होते की गावाला मोठं फार्म हाऊस बांधत होते, ते पण त्यांनी जाहीर करावं. गेल्या 3 वर्षात गावाला त्यांचं केवढं मोठं फार्म हाऊस झालंय हे पत्रकारांना दाखवावं, मग कळेल गावाला शेती करायला जात होते की अजून काय करायला जात होते. मी पुन्हा सांगतो, मला कोणाच्या पर्सनल मुद्द्यावर जायचं नाही. सुनील प्रभू साहेबांची मी रिस्पेक्ट करतो, ह्या पुढे देखील करत राहील. ते माझे नेते आहेत, ह्या पुढे देखील माझे नेते राहतील. परंतु मला एवढंच सांगायचंय की दिंडोशीच्या विकासासाठी त्यांनी 10 वर्षात काहीच केलं नाही, हे दिंडोशीची जनता चांगल्या पद्धतीने समजून आहे. मग त्याच्यात सगळे मुद्दे आले, हॉस्पिटल्स असतील, शाळा असतील, वॉटर गटर मीटर, ह्या आजही समस्या, ह्या मूलभूत गरजा, ह्या पायाभूत सुविधा देखील तर सुनील प्रभू साहेब 10 वर्षात, आज त्यांच्या एवढा अनुभवी नेता, आम्ही त्यांना एक चांगला अनुभवी नेता म्हणून मानत होतो. आम्हाला वाटलेलं ते ज्या वेळेला दिंडोशी विधानसभेचे आमदार 2014ला झाले, त्या दिंडोशीचा कायापालट होऊन जाईल. पण तो कायापालट न होता सगळं रस्त्यांचं पालट झालंय, सगळे पाणी पळवून नेलंय, ड्रेनेज लाईनची असुविधा आहे. तुम्ही केलं काय 10 वर्षात, हाच माझा प्रश्न. हो,